बुलढाणा लोकसभेची निवडणूक गाजण्याची शक्यता आहे। निवडणूक जाहीर होण्याआधीच इथलं वातावरण चांगलंच तापलंय। ही जागा तशी शिवसेनेच्या ताब्यातली। इथं प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत, मात्र बदलत्या समीकरणात त्यांनी शिंदेंना साथ दिली। त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाला तर इंडिया आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने तयारीही सुरू आहे। असं असलं तरी या दोन ताकदवारांच्या मध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी उडी घेतली आहे। याआधी 2014 आणि 2019ला ते बुलढाण्यातून लढणार होते, पण पक्षादेशामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही। आता मात्र ते पक्षादेश मांडण्याच्या तयारीत नाहीत। आता फक्त एकच आदेश म्हणत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकलाय। अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही तसे निरोप आलेले नाही किंवा काही झालेलं नाहीये। हे सगळं माध्यमांमधूनच आम्ही ऐकतो आहे। त्यांचं काय होतंय काय नाही मला माहित नाही, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा होते, परंतु ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते। म्हणजे 14ला भाजप सोबत झाली, 19ला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत झाली, आता कोणासोबत करतील मला माहित नाही। परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आदेश शिरसावंदे मानणारा मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे वर काय व्हायचं ते हो, पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीने आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत। तुपकरांनी निवडणूक लढवण्याची मानसिकता केली आहे, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे हे जवळपास निश्चित झालंय। एकीकडे स्वाभिमानीचे राजू शेट्टी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी खेळतायत। काही झालं तरी इंडिया आघाडीत जाणार नाही, स्वबळावर आपण निवडणूक लढवणार असंही त्यांनी जाहीर केलंय। त्यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा या जागा लढवणार असंही त्यांनी जाहीर केलंय। असं असलं तरी ऐनवेळी निर्णय फिरवले जातात, उमेदवाऱ्या मागे घ्यायला सांगितलं जातात, पण यावेळी आपण तसं काही करणार नाही असं तुपकरांनी स्पष्टच केलंय। त्यामुळे बुलढाण्यात 2 शिवसेना विरुद्ध तुपकर अशी लढत पाहायला मिळेल हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, बुलढाणा।